महत्त्वाची बातमी पार्थ पवारांच्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भामध्ये खारगेंच्या अध्यक्षतेखालील समिती आज पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे। कंपनीचा भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार? शीतल तेजवानी फरार आहे, मग व्यवहार रद्द कसा होणार? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहे। पुण्यातील जमिनीचा वादग्रस्त व्यवहार अद्याप कागदोपत्री रद्द झाला नाहीये। हा व्यवहार रद्द करण्यासाठी खरेदी खत करारनामा रद्द करावा लागणार आहे। व्यवहार रद्द करण्यासाठी मुद्रांक शुल्कासह 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। या 42 कोटींव्यतिरिक्त 3,60,000चा दंडही भरावा लागणार आहे। हे 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित झालाय। व्यवहार रद्द करण्यासाठी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील या दोघांनाही हजर राहावं लागणार आहे। तेजवानी फरार आहे, त्यामुळे करार रद्द कसा होणार हा प्रश्न आहे। या प्रकरणात चौकशीसाठी नेमलेली खारगे समिती पुण्यात येण्याची शक्यता आहे। चौकशी झाली तरी 42 कोटी कोण भरणार? तेजवानीचं काय होणार? हे प्रश्न अनुत्तरित आहेत। दरम्यान पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। तर अजित पवारांना मुलाचा व्यवहार माहिती नाही, मग मुलगा वाया गेलाय का असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। जसं सिंचन घोटाळ्यात ते सुटले, महाराष्ट्र स्टेट बँकचा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकचा जो घोटाळा केले त्यातनं सुटले, जनादेश्वरच्या एन्करेजमधनं सुटले, यावेळेस त्यांना मी सुटू देणार नाही एवढं मात्र 100%। पार्थ पवारांवर आजच्या आज गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे। अहो, भाजी घ्यायला गेला पोरगा, तो अर्धा किलो आणू का 1 किलो आणू बाजारातून फोन करतो घरी। आता हे 50,000 एकर जमीन घ्यायला गेले आणि जर वडिलांना विचारत नसतील तर हा मुलगा वाया गेला आहे की काय अशी शंका या निमित्ताने त्यांना उपस्थित करायची आहे का, हा एक प्रश्न निर्माण होतो। तेवढे मोठे 200 कोटी 300 कोटी 500 कोटी हे सगळे व्यवहार एका दिवसात एका महिन्यात कसे का होतात? याच्यामध्ये कडक कारवाई झाली, पण कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल होऊन ते माझ्या माहितीप्रमाणे 1-2 जेलला गेल्याशिवाय ते विषय शांत होणार नाही। अजितदादांना आमची विनंती आहे की किमान जे दोषी आहेत जरा कायद्यामध्ये सरकार तुमचा तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर गस्त वाढवण्यात आली आहे। गस्त वाढवण्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सत्ताधाऱ्यांना राज ठाकरे यांची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर अचानकपणे गस्त वाढवण्यात आली आहे। ही गस्त वाढवण्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवल्याची सूत्रांची माहिती आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही गस्त दर 2 तासांनी घातली जाते। शिवतीर्थ निवासस्थानाच्या दोन्ही गेटच्या परिसरात स्थानिक पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे। राज ठाकरेंच्या भीतीमुळे याचा खुलासा लवकरच होईल। त्यांना भीती आहे म्हणून वाढ केली की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून त्यांची सुरक्षा वाढवली, याचं उत्तर मला वाटतं लवकरच मिळेल। एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना असलेली कमिटी जी डीजीच्या अंतर्गत असते, ती कमिटी हे ठरवत असते की कुणाला सुरक्षेमध्ये वाढ करायचं, कुणालाही जाणीवपूर्वक सुरक्षा देणे किंवा काढणे हा प्रकार होत नाही। कालच म्हणजे रविवारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर ड्रोन गिरट्या घालत असल्याची घटना उघडकीस आली होती। त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आल्याचं बोललं जात आहे। तर मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली। तर मुंबईमध्ये कुणासोबत युती झालेली नाही आणि युती संदर्भातला निर्णय राज ठाकरे घेणार असं संदीप देशपांडे यांनीही स्पष्ट केलंय। ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही, हे स्पष्ट आहे। मुंबईची तिजोरी खाली झाली आहे। मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रचंड आहेत, खिरापत वाटली जात आहे आणि या महानगरपालिकेतील मूलभूत जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू। 227 पैकी किती जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी खरं
तर सध्या मनसे तयारी करत आहे. 227 227 अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये. हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे. ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन. अनेक नेत्यांची अनेक कार्यकर्त्यांची मुंबई महानगरपालिका सोबळावर लढली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत आहे, तशा प्रकारची भावना आहे आणि त्यांनी ती बैठकातून आणि इतर वेळेस त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे. अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही. एकदा या संदर्भातली निवडणुकीची गोष्ट झाली की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल. हे जे लोक आलेत हे 1 कोटीच्या वर आहे ना. आता मी त्याला विचारलं तुम्ही काँग्रेस का सोडताय, त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणले वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवारकडे पाहायला तयार नाही, दोनही म्हणून सुनील केदारकडे पाहायला तयार नाही, तीनही म्हणून यशोमती ठाकूरकडे पाहायला तयार नाही, चौघही म्हणून त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जो नवीन अध्यक्ष झाला बुलढाण्याचा त्याला पाहायला तयार नाही आणि 5ही जण मिळून राहुल गांधीला कोणी पाहायला तयार नाही. काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे. काँग्रेस डुबतं जहाज आहे. काय म्हटलं मी? काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबत्या जहाजात बसला. मुंबईमध्ये लढताना आम्ही कसे लढणार आहोत या संबंधाने मला असं वाटते प्रदेशाध्यक्ष अधिकृतपणे भूमिका मांडतील. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संबंधाने काही अधिकृतपणे घोषणा करायला वेळ आहे. मला वाटतं आता इतक्यात त्याच्यावर बोलणं काही फार उचित असणार नाही. सोबळावर लढो नाही तर या ठिकाणी तिन्ही लोक एकत्र लढो मनसे सहित. महायुतीवर काडीचा परिणाम होणार नाही. वैचारिक अडचण थरायला ज्याने विचारधारा बासनात गुंडाळून ठेवले त्यांची वैचारिक धारा आता राहिलेली आहे का? मूळ काँग्रेसचा विचार आता कुठे दिसतोय का? आता सगळी विचारधारा गुंडाळून ठेवून त्या ठिकाणी काँग्रेसचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं वैचारिक गोष्टी काँग्रेसने तर आता कधीच करू नये.